नमस्कार. दरवर्षी जी मकर संक्रांती येते ना, ती फक्त तिळगुळाचा गोडवा घेऊन येत नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार ती येणाऱ्या संपूर्ण वर्षाची एक प्रकारे कुंडलीच मांडते. आणि तुम्हाला सांगतो, या वर्षीच्या संक्रांतीचं स्वरूप खूपच खास आहे. चला तर मग यामागचं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण समजून घेऊया आणि पाहूया की हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी नक्की काय घेऊन येते. तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की या वर्षीची संक्रांत आपल्यासाठी, आपल्या देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी नेमके कोणते संकेत घेऊन येत आहे. चला हे संकेत एक एक करून उलगडूया, म्हणजे आपल्याला येणाऱ्या वर्षाचं चित्र आणखी स्पष्ट दिसेल. या संपूर्ण विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी संक्रांतीचं खास स्वरूप काय आहे ते बघू. मग त्या प्रत्येक प्रतीकाचा अर्थ काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर देशावर आणि वेगवेगळ्या राशींवर त्याचे काय परिणाम होतील हे पाहून आपण शेवटी या वर्षाचे नेमके निष्कर्ष काय आहेत यावर बोलू. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरुवात करूया पहिल्या भागापासून. पंचांगानुसार माहितीये, प्रत्येक वर्षी संक्रांतीला एक वेगळं व्यक्तिमत्व दिलं जातं. मग पाहूया यावर्षीचं स्वरूप नेमकं कसं आहे. तर बघा, यावर्षी संक्रांतीचं नाव आहे नंदा. ती घोड्यावर बसून येत आहे. तिचं उपवाहन म्हणजे सेकंडरी व्हेइकल सिंह आहे. तिने पिवळ्या रंगाची वस्त्र घातली आहेत, हातात गदा आहे आणि ती बसलेल्या अवस्थेत आहे. आता हे सगळे ऐकून वाटेल की ही फक्त चिन्ह आहेत, नाही का? पण या प्रत्येक गोष्टीचा, तिचं घोड्यावर असणं, ते पिवळे कपडे, हातातली गदा, या सगळ्याचा एक खोल अर्थ आहे. तो काय आहे? खरं सांगायचं तर मला स्वतःलाही खूप उत्सुकता आहे की ह्या प्रत्येक प्रतीकाचा ज्योतिष अभ्यासकांच्या मते नेमका काय अर्थ होतो. चला, ह्या दुसऱ्या विभागात आपण तेच सविस्तरपणे पाहूया आणि ह्या प्रतीकांना उलगडून बघूया. आता सगळ्यात आधी बघूया तिच्या वस्त्रांबद्दल. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलंय. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे, जो धर्म, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे सोनं, हळद, हरभरा डाळ, पितळ यांसारख्या पिवळ्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात. आणि गुरुग्रहाच्या प्रभावामुळे लोकांचा कल धार्मिक कार्यांवर खर्च करण्याकडेही वाढू शकतो. आणि हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. संक्रांतीच्या हातात आहे गदा. गदा हे सामर्थ्याचं आणि नियंत्रणाचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा होतो की राष्ट्रीय स्तरावर शत्रूंवर वचक निर्माण केला जाईल आणि देशांतर्गत व्यवस्थेमध्ये सुद्धा अधिक कठोर नियम आणि शिस्त लागू केली जाऊ शकते. बरं, आता या एकेका प्रतीकाच्या पलीकडे जाऊन बघूया. ह्या सगळ्या संकेतांचा आपल्या देशासाठी आणि जगासाठी मोठ्या स्तरावर काय अर्थ होतो ते समजून घेऊ. संक्रांतीचं वाहन आहे घोडा. आणि घोडा म्हणजे काय? वेग, स्पीड. हे स्पष्टपणे सांगतंय की यावर्षी जागतिक राजकारणात आणि विशेषतः टेक्नॉलॉजीमध्ये खूप खूप वेगाने घडामोडी होतील. बदलांचा वेग अक्षरशः प्रचंड असेल. आणि इथे एक गमतीशीर विरोधाभास आहे. बघा, एकीकडे घोडा प्रचंड वेग दाखवतोय तर दुसरीकडे संक्रांतीची बसलेली अवस्था स्थिरता दाखवते. याचा अर्थ असा की वेगवान बदलांनंतरही शेवटी स्थिरता येणार आहे. विशेषतः व्यापारी वर्गासाठी हे एक चांगलं चिन्ह आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला थोडे चढउतार दिसले तरी नंतर बाजारपेठ स्थिर होण्याची दाट शक्यता आहे. संक्रांतीच्या प्रवासाची दिशाही खूप महत्वाची मानली जाते. ती दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे प्रवास करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या दिशेला ती जात आहे, म्हणजे उत्तर भारतातील राज्यांमध्ये, तिथे सुबत्ता आणि प्रगती दिसून येईल. चला, आता देशाच्या मोठ्या चित्राकडून वळूया आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे. कारण दिवस अखेरीस आपल्या राशीवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते, नाही का? या तक्त्यामध्ये एकदम स्पष्ट दिसतंय, मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरू शकते. म्हणजे रखडलेली कामं मार्गी लागतील, नवीन संधी मिळतील. वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना मध्यम फळ मिळेल. म्हणजे त्यांना खर्चावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल आणि मोठे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. आणि कर्क व मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला आरोग्य आणि प्रवासात थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, फक्त थोडं सावध राहा. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? या संपूर्ण वर्षासाठीचे मुख्य निष्कर्ष काय आहेत? चला ते आता थोडक्यात पाहूया. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे वर्ष वेगवान बदल आणि शिस्तीचं असणार आहे. सुरुवातीला संघर्ष किंवा वेगवान घडामोडी दिसल्या तरी त्याचं रूपांतर अखेरीस स्थिरता आणि प्रगतीमध्ये होईल. थोडक्यात सांगायचं तर
घोड्यामुळे येणारा वेग आणि बसलेल्या स्थितीमुळे येणारी स्थिरता हाच या वर्षाचा खरा गाभा आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. ज्योतिषशास्त्रातले हे संकेत भविष्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून पाहायचे की केवळ आपल्या संस्कृतीचा भाग असलेली एक मौल्यवान आणि सुंदर परंपरा म्हणून जपायचे? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.